पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, साने गुरुजी कथामालेमध्ये आज आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज रात्र 32वी कर्ज म्हणजे जिवंतपणेचा नरक। त्या दिवशी आमच्या घरी सावकाराचा माणूस कर्ज वसुलीसाठी आला। तो माणूस आला की आमच्या आईला मेल्याहून मेल्यासारखे वाटे। कर्ज म्हणजे जिवंतपणेचा नरक। कर्ज काढेल त्या दिवशी आपल्याला सुख मिळते, पण पुन्हा पुढे आयुष्यभर रडत बसावे लागते, भिकारपण येते। कर्जाने स्वाभिमान नाहीसा होतो, मान खाली जाते। तो माणूस ओटीवर बसूनच होता। सकाळ झाली होती। वडील आईला सूचना सांगत होते, चांगले जेवण कर, कढी कर, कढीपत्ता टाक, त्याला वास लागेल, जेवायला केळीची पानं आणून ठेवली आहेत, अशा सूचना वडिलांनी आईला सांगितल्या आणि वडील शेताकडे निघून गेले। आईने त्या माणसाला आंघोळीला पाणी दिले। त्याने आंघोळ केली, पण त्याचे धोतर नाही धुतले। सावकाराचा नोकर तो, श्रीमंताच्या कुत्र्याला सुद्धा मान असतो। त्याचे ते अमंगल धोतर माझ्या आईच्या पवित्र हाताने तिला धुवावे लागले। देवाच्याच मनात असेल, आईच्या पवित्र हाताने त्या अपवित्र माणसाला पावित्र्य येणार असेल। वडील शेतावरून आले आणि म्हणाले, काय हो वामनराव, झाली का तुमची आंघोळ? वामनराव म्हणाले, हो झाली आंघोळ, चहा पाणी झालं, तुमच्यासाठीच थांबलोय। बरं बरं आलो, आंघोळ करतो, पूजा आटोपतो आणि येतो। वडील आंघोळीला गेले। वडिलांनी आंघोळ केली, घरातली पूजा आटोपली आणि देवळात गेले। देवळातून लवकर आले आणि म्हणाले, चला वामनराव जेवायला बसा। दोघंजण शेजारी जेवायला बसले। वडील त्याचा बडेजाव करत होते, त्याची हंजी करत होते। त्याला सारखं हे घ्या ते घ्या, वाढलंस का, खाल्लंस का विचारत होते। एवढे मिंदेपणा कशासाठी? एका कर्जापायी, एका कर्जासाठी आपण इतरांचे इतके मिंदे व्हावे? कर्ज काढायचे असे, कर्ज का झाले? तर लग्न मुंजीमध्ये वाटेल तसा खर्च केला। शेतं विकायची नाहीत, शेतासाठी कर्ज काढायची आणि योग्य वेळी ते फेडायचं नाही, त्यामुळे कर्ज झाले। बायका मुलांची आबरू जावी असे वाटत नसेल, आबरूचे धिंडवडे निघावे वाटत नसतील, तर मित्रांनो कर्ज काढू नका, कर्जाला हात लावू नका। कर्ज काढलेच तर शेती भाती असेल, दागदागिने असतील तर विका आणि कर्जमुक्त व्हा। आईने पाने वाढून घेतली होती, जेवणाची तयारी झाली आणि जेवायला बसलेले सगळेजण। मग जेवणे झाली। आग्रह करून करून त्याला जेवण वाढणं चालू होतं। जेवणं झाल्यानंतर पान सुपारी झाली आणि तो वामनराव म्हणाला, तुमच्याशी पैशाचा हिशोब करून सांगतो, तुम्ही आजचा वादा केला होता म्हणून मी आलो। आता तुमच्याकडे 75 रुपये व्याज झाले आहे, तेवढे मला द्या, म्हणजे संध्याकाळी मला विसापूरला मुक्कामाला जायचं आहे। वडील त्याला समजावत होते, त्याला म्हणत होते, अहो काय वरी विकली, नाचणी विकली, ह्याचे एवढे पैसे आले, तेवढे पैसे आले, आता एवढे 25 रुपये मी तुमच्यासाठी एकत्र करून ठेवले आहेत। 75 रुपये आता माझ्याकडे नाहीत, मुलं मोठी झाली, धंद्या पाण्याला लागली की आम्ही तुमचा एक ना एक रुपया देऊन टाकणार आहेत। आज एवढेच 25 रुपये आहेत, ते तेवढे तुम्ही घेऊन जावा। मग वामनराव म्हणाला, नाही नाही, पैसे घेतल्याशिवाय मी इथून अजिबात हलणार नाही, पैशासाठीच मी इथं आलो आहे। आणि मग तो म्हणाला की घर बांधलं तेव्हा तुमच्याकडं पैसे होते आणि सावकाराचे द्यायला पैसे नाहीत तुमच्याकडं। अहो घर कसलं, गुराचा गोठा बांधलाय। वडील म्हणाले, तो सुद्धा नीटनेटका नाही, तोही बांधताना बायकोच्या हातातल्या बांगड्या विकल्या हो। अहो तुम्हाला गुराचा गोठा बांधायला, राहायला घर बांधायला बायकोच्या बांगड्या विकल्यात आणि आता मग सावकाराचे कर्ज फेडायला बायकोच विका की? आईचा राग, तळपायाची आग मस्तकाला गेली। आई पटकन हात धुवून बाहेर आली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, तुमच्या जिभेला काही हाड, लाज वाटत नाही का तुम्हाला? आमची आबरू काढायला बायका विका म्हणताय, मुलाबाळांसमोर आमची आबरू काढताय, आमच्या घरावर जप्ती आणा, वाटेल ते करा, पण असले अभद्र शब्द चालणार नाहीत, चालते व्हा या ओटीवरून। आई तावातावाने बोलली आणि मग वामनराव म्हणाला, एका स्त्रीकडून माझा हा अपमान शोभतं का भाऊराव तुम्हाला? तू चालती हो, घरात जा म्हणतोय ना तुला। वडील आईवर ओरडले। आई घरात गेली आणि बिचारी रडत बसली। अश्रूंशिवाय तिला दुसरा कुठला आधार होता?
ते 25 रुपये त्याला कशी तरी विनवणी करून भाऊंनी त्या वामनरावांच्या हातावर ठेवले आणि वामनराव निघून गेला. मग वडील घरात आले. आईवर ओरडले. बायकांची अक्कल चुलीजवळ. मध्ये मध्ये बोलता, सांगितलं होतं का तुम्हाला बाहेर यायला? आई म्हणाली, हा असला अपमान सहन करण्यापेक्षा मेलेलं बरं. आजच मरण आलं तर माझं सोनं होईल. नको ते आबरूचे धिंडवडे. करूया मोलमजुरी, राहूया तिकडं जंगलात, मथुरीच्या घराशेजारी जायला राहायला जाऊया. पण हे मला असलं अभद्र बोलणं अजिबात चालणार नाही. आणि येऊ द्या आपल्या घरावर जप्ती. राहूया आपण खाली जमिनीवर झोपूया. झाडाची पानं ओरबडून खाऊया. पण हे असलं नको. कुणी आपल्याला बोलायला अभद्र बोलणं मला अजिबात आवडणार नाही आणि चालणार नाही. वडील आईला बोल बोल बोलले आणि बाहेर निघून गेले. आई रडत होती. छोटी भावंडे आईजवळ गोळा झाली आणि ती आईला विनवू लागली. आई नको ना गं रडू, आई नको ना गं रडू, तू रडली तर आम्हाला पण रडू येतं. आई नको ना गं रडू, अशी ती म्हणत होती. आईची आसवं पुसत होती. अतिशय करुण दृश्य ते होतं. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळालं ते तुम्ही मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.